हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. श्रद्धाज व्लॉग नंबर 1मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. तर बघा, तुम्हाला आता समजलं असेल की मी घरी आलेली आहे. तर चला, उन्हाळ्याची सुट्टी संपलेली आहे, म्हणजे अजून सुट्टी बाकी आहे, पण मी घरी आले. 10 ते 12 दिवस माहेरी राहून आली. ते म्हणतात ना, जगाच्या कोपऱ्यात कुठेही गेलं तरी घरी आल्यानंतर ही कामं आपल्याला आहेतच, ती काही चुकत नाही आणि हे सर्व काही करावंच लागतं. तर चला, आजच्या व्हिडिओची सुरुवातीला मी छान अशी देवपूजने केलेली आहे. तर मी काल आली, म्हणजे आज आहे सोमवार, आणि मी रविवारी सकाळी, म्हणजे काल सकाळीच घरी आली. ते काही जास्त शूट केलं नाही तुम्हाला, तुमच्याशी शेअर पण नाही केलं, कारण की मग नेटवर्क प्रॉब्लेम ह्या त्या गोष्टी, आणि लवकर आल्यामुळे ना खूप सारं म्हणजे कामं वगैरे, आपलं बॅग भरायचं, हे आवर ते आवर असं होतं. सो चला, आता व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. तर देवपूजेपासून सुरुवात केली. तर तुम्ही बघितलं व्हिडिओच्या सुरुवातीलाच गोदाजल, जे की मी दिंडोरीवरनं आणलं होतं. तर हे आता मी ना त्याच्याने मी देव किंवा मग आपला जो तांब्या वगैरे आहे ना, ते स्वच्छ करते आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवते आहे की कशा पद्धतीने हे वापरायचं, आणि म्हणजे कसे निघतात देव, समजा देवाची भांडी वगैरे जी आहे ना, कशी निघतात हे तुम्हाला दाखवते. तर तुम्ही ते फरक पाहू शकता. महालक्ष्मीची मूर्ती मी क्लीन केली आणि विठ्ठल रुक्माईची मूर्ती क्लीन करायची बाकी आहे. तर छान पद्धतीने म्हणजे निघाले, बऱ्यापैकी चांगलं निघते. आता हा तांब्या पण बघा, छोटासा लोटा मी क्लीन केला आहे, आणि फुलपात्र बघा, तुम्हाला फरक कळत असेल. तर आता तुम्ही म्हणाल की घरामध्ये कोणी नव्हतं का देवपूजा, म्हणजे देव वगैरे भांडे एवढे म्हणजे खूप असे काळे लाल झालेले आहे. तर कसं आहे ना, मी जशी देवपूजा करते तशी काही करत नाही, त्यामुळे ना मग ते असं होतं थोडंफार इकडे तिकडे. घरामध्ये ना नाही म्हटलं तरी खूप सारा पसारा झालेला होता. काल ना मी सकाळी आली ना, त्याच्यानंतर मी बरीचशी कामं आवरली. काल घरामध्ये सुद्धा ना 2 ते 3 दिवस पाहुणे होते, म्हणजे मोठ्या ताई आलेल्या होत्या, त्या कालच गेल्या. त्यामुळे मग मला काही म्हणजे वेगळा व्हिडिओसुद्धा ना काल शूट करता नाही आला. त्यामुळे मग मी व्हिडिओला आजपासूनच सुरुवात केली. आणि जेव्हा माहेरी होती ना, तेव्हासुद्धा व्हिडिओ ना अगदी आपले 2 दिवसांनी, 1 दिवसाआड असे येत होते. तर आता म्हटलं चला, आपली कंटिन्युटी चालू करूया. तर आता देवपूजेला सुरुवात करण्याआधी ना देवघर आपल्याला स्वच्छ करून घेते. तुम्ही देवाऱ्यावर माझ्या धूळ बघत असाल तर बघा, जिथे मी पुसते आणि जिथे मी पुसलेलं नाही आहे ते तुम्हाला व्हाईट व्हाईट दिसत असेल. तर आता ना घरामधून म्हणजे आपण 1-2 दिवस जरी देवपूजा केली नाही तरी बघा, खूप अशी बारीक सारीक धूळ जमा होते. मी गेल्यानंतर ना बाथरूमचं राहिलेलं कामसुद्धा कंप्लीट झालं, त्यामुळे ना कलरचं काम बाकी होतं, त्यामुळे ही धूळ सर्व काही जमा झालेली आहे. आणि जसं मी तुम्हाला बोलली, जशी देवपूजा मी करते ना तशी काही म्हणजे नाही जमत. आई करतात, पण आई त्यांच्या पद्धतीने करतात. तर बघा, तुम्हाला जवळूनसुद्धा आता धूळ दाखवते आहे. तर बघा, घर जर स्वच्छ असेल तर आपल्याला छान वाटतं, प्रसन्न वाटतं. तशाच पद्धतीने देवघरसुद्धा स्वच्छ असेल ना, तर देवांना तर काय आपल्यालासुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतं, देवपूजा केल्यासारखी वाटते. तर आता ना देव तर तुम्ही पाहिलेत, उजळून वगैरे ठेवलेले होते, आणि ना आता देवघराचा कानाकोपरा मला क्लीन करायचा होता, पुसून घ्यायचं होतं सगळं काही. काल ना आल्यानंतर ना मी सगळं आवरलं, पण ना देवघर काही मला आवरता नाही आलं, कारण की मग दुपार होऊन गेली सर्व काही आवरता. आणि म्हटलं जाऊ द्या, आता आपण ना दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी हे सर्व काही काम आवरूया. तर आज ना मी फक्त पहिले ना घराला स्वच्छ असा झाडू मारून घेतला, बाकी कोणतंच काम अजून केलं नाही. कपडा म्हणजे मशीन लावून दिली आहे कपड्यांची. म्हटलं एक साईडला कपडे होत राहतील, कारण की कपडेसुद्धा भरपूर होते धुवायचे. आणि मग म्हटलं चला, आता पहिले ना देवाचं करून घेऊया, कारण की आता देव उजळायचे, धुवायचे, घासायचे सगळं काही होतं. हे सगळं करायला ना मला 1 ते 1.5 तास लागला. तर बघा, देवाचे जे पण काही आसन होते ना, ते सगळे मी धुवून आपण आता वापरते आहे. त्यामुळे ना मी ओलंच आसन मंदिरामध्ये अंथरलेलं आहे, कारण की मग कसं आहे ना, त्याच्यावर मला धूळ वगैरे वाटली, आणि म्हटलं तेच असे झटकून वगैरे अंथरायचे नको, म्हटलं स्वच्छ पाण्याखाली धुवूया आणि मगच अंथरूया. तर बघा, आता सगळ्यात पहिले ना आज कलरसुद्धा चेंज केला, म्हणजे ते पाणी वगैरे जे होतं ना ते सुद्धा चेंज केलं, आणि मग पुन्हा नवीन पाणी वगैरे टाकलं. आणि आता ना उन्हाळा चालू आहे ना, त्यामुळे मी सध्या याच्यामध्ये ना आंब्याची पानं वगैरे टाकत नाही आहे, ठेवत नाही आहे, कारण की मग ते लवकर सुकतात. तर बघा, कलशाला हळदी कुंकू लावलं, तर माझ्या कपाळालासुद्धा मी हळदी कुंकू लावलं, आणि मग ना आता म्हटलं चला देवांची ना मांडणी करून घेते. तर आता खूप दिवस झाले तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये देवपूजा बघितलीच नव्हती. म्हटलं चला, आजच्या व्हिडिओची सुरुवात देवपूजेपासूनच करूया. असं वाटलं मला, किती दिवसानंतर, म्हणजे कितीतरी महिन्यानंतर मी आज पूजा करते, कारण की मग 12 दिवस मी नव्हती घरी. मी 30 तारखेला गेली होती, म्हणजे 30 एप्रिल, 1 मे पकडली तरी चालेल, कारण की 30 तारखेला मला जाता 7-8 वाजले होते रात्रीचे,
म्हणजे 1 ते 12 काल आली मी, त्यामुळे मी 12 दिवस नव्हती. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहे तर सगळेच जण गावी जात आहे. बरेच जण गावी गेलेले आहे. तर बघूया, अजून माझाही जायचा पुन्हा प्लॅन आहे. तर कुठे गेली तर मी तुम्हाला ते सुद्धा नक्कीच व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर बघा, आता सर्व काही देव तर छान उजळून घेतले. मी देवपूजा कशी करते हे आधी सुद्धा तुम्हाला शेअर केलेलंच होतं. पण म्हटलं चला, आज सुरुवातच आपल्याला इथून करायची, त्यामुळे हे तुमच्याशी शेअर केलं. तर बघा, आता ह्या छोटूशा माळांना मी छान अशा दिंडोरीवरून आणल्या होत्या, तुम्हाला दाखवल्यासुद्धा होत्या. आणि एवढी छोटी साईज आणली ना तरी ती देवांना थोड्याशा मोठ्या झाल्या. म्हणजे मग मी त्याला मागे थोडंसं गाठ वगैरे मारली आणि मग देवांना घातल्या. तर बघा, आता खूप छान अशा दिसत होत्या. आणि माझ्याकडे ज्या जुन्या माळा होत्या ना मोतीच्या, तर त्या आता मी दुसऱ्या देवांना घालणार आहे. तर आता माझ्याकडे फक्त विठ्ठल रुक्मिणीसाठीच माळ नाही आहे, तर आता त्यांच्यासाठी सुद्धा मी घेऊन येईल, इथून वगैरे घेऊन येईल. कारण की मी आता 3च आणल्या होत्या. मी म्हटलं बघूया ह्या जर व्यवस्थित झाल्या तर मग पुन्हा आणता येतील. तर आता इथे छानपैकी बघा, देव नुसते स्वच्छ करून मांडले तरीसुद्धा खूप छान असं देवघर दिसायला लागले. तर चला, आता सगळ्या काही देवांना माळा वगैरे घालून घेते. आपली रोजची जशी पूजा असते ना तशी पूजा सर्व काही करून घेते. तर अशी आपली आजची सोमवारची पूजा झालेली आहे. आणि फुलं काही नव्हते, तर आता माहितीच आहे तुम्हाला, आता कालच आले त्यामुळे फुलं नव्हते. तर बघा, बिना फुलांची पूजा थोडीशी म्हणजे मनामध्ये भरत नाही, पण खूप छान आणि प्रसन्न वाटलं बघा. देवाशी उजळवले, सर्व काही व्यवस्थित झालं की खरंच खूप छान वाटतं. तर बघा, आजची आपली अशी पूजा झालेली आहे. माळा तर देवांना खूप सुंदर दिसत आहे. कशी वाटली पूजा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता उद्या मंगळवार आहे, तर बघूया, उद्या फुलं मी आणेलच. तर बघा, अशी छान अशी पूजा आपली आजची झालेली आहे. पूजा वगैरे करून झाली. आता मी आलेली आहे बाथरूममध्ये. जसं मी तुम्हाला म्हणजे माहेरी जाण्याच्या वेळेसच बोलली होती की बाथरूमचं सर्व काम आता मी तुम्हाला आल्यानंतर दाखवेल. तर बघा, बाथरूमचं पूर्ण काम झालेलं आहे. सिंक वगैरे सगळं लावलेलं आहे. आता इथे मी थोडेफार ठेवले टूथब्रश वगैरे. आता सध्या अजून काही हे नाही आहे, ऑर्गनायझर नाही आहे, त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ठेवलं जे घरामध्ये होतं ते. मशीनसुद्धा आता तिथेच केलेलं आहे, मशीनला जागा, मशीन लावून दिलं आहे. सर्व काही काम बाथरूमचं कंप्लीट झालं आहे. काचासुद्धा बसवून झाल्या आहेत, गिझरसुद्धा लावून झालेला आहे. आणि जो कलर तुम्हाला बोलली, कलर बाकी होता कलरसुद्धा झालेला आहे. तर बघा, सिलिंगचा कलर झाला आहे. आणि आता एकदा मला हे बाथरूम आहे पूर्ण टाईल्स वगैरे धुवावे लागतील, तर धुवेल मी. आता खूप सारी कामं आहेत घरामध्ये, तर आता हळूहळू टप्प्याटप्प्याने करेल. तर बघा, आता असं छान बाथरूमचं काम झालं आहे. तर आता मशीन होत होतं तोपर्यंत मी बरीचशी कामं आवरली. बाहेर सर्व काही पोछाचे कपडे मी भिजत घातले होते आणि ते सर्व काही हाताने धुतले आणि इथे वाळत टाकलेले आहे. हे सर्व करत असताना मग मशीन पण झालं. मग मशीनचे कपडेसुद्धा मी सुकत घातले. तर बघा, बाहेरच सुकत घातले, कारण की आजचं वातावरण दिवसभर पावसाचं होतं, त्यामुळे हे कपडे काही मशीनचे धुतलेले असूनसुद्धा काही सुकले नाही. तर आता कपडे वगैरे बाहेरचं सगळं आवरलं. मग मी घरामध्ये आली. तर बघा, किचनवर खूप सारा पसारा तुम्हाला दिसतोय. आणि सगळ्यात जास्त किचन आपलं खराब होतं. मी जाताना सगळं आवरून गेलेली होती, पण खूप धूळ झाली. मग त्याच्यानंतर कलरचं काम झालं घरामध्ये. नाही म्हटलं तरी थोडंफार कचरा असं, म्हणजे आपण कोणतंही काम जर केलं तर बघा, बारीक बारीक धूळ हे होतेच. आता ज्या तुम्हाला पुढे समोर बरण्या दिसत आहे पिंक आणि येलो, त्या आता इतक्या खराब झाल्या, त्या काचा वगैरे तर खूप म्हणजे प्रचंड खराब झाल्या. पण आता आज तर सर्व काही करणं शक्य नाही आहे, कारण की आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल मी आज काय काय आवरलं. तर आता त्या करेल, 1-2 दिवसानंतर करेल. त्या बरण्यासुद्धा तिथून माझा काढण्याचा आता विचार आहे. तर बघूया आता ते कामसुद्धा कधी मार्गी लागते. तर आता पहिले सर्व काही भांडे वगैरे घासून घेतली आणि म्हटलं चला किचन ओट्यावरचा पसारा आवरून घेऊया. ह्या ज्या रिकाम्या बॉटल वगैरे होत्या त्यासुद्धा व्यवस्थित धुतल्या आणि मग भांड्यांमध्ये ठेवून दिल्या. आता जेव्हा भरायच्या तेव्हा भरेल, पण म्हटलं पहिले किचन ओटा रिकामा करते
आता किचनवरचं सगळं काय आवरून झालं आणि आता तुम्हाला दिसतंय किचन ट्रॉलीज मी पुसायला घेतलेल्या आहे. तर आता मी जेव्हा होती ना इथे म्हणजे माहेरी जाण्याच्या आधी ना दर 2 दिवसाआड 1 दिवसाआड ना एक कपडा तरी किचन ट्रॉलीजवर मारत होती. कारण की बघा कलर लाईट आहे त्यामुळे याच्यावर लगेच धूळ दिसते. आपण जे पण काय अशा उघडझाप करतो ना म्हणजे सामान काढण्यासाठी तेव्हा ना आपले थोडेफार हात वगैरे तिथे लागतात, त्यामुळे त्याचे डाग वगैरे पडून राहतात. त्यामुळे आता तर खूपच मोठा गॅप गेला होता आणि भयंकर म्हणजे भयंकर खराब झाल्या होत्या. मी तुम्हाला जवळून सुद्धा ट्रॉलीज माझ्या किती खराब झाल्या हे तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर त्यामुळे म्हटलं चला आतमधलं तर आवरेलच मी, पण म्हटलं बाहेरनं तरी थोडंफार क्लीन करूया. कालच मला असं झालं होतं की कधी दुसरा दिवस उजाडतोय आणि कधी सर्व घराची ना साफसफाई करते. तर हे तर माझं रोजचं काम आहे, पण आहे ना सगळ्यात जास्त खराब तर माझा स्टोरूम झालेला आहे. स्टोरूमसुद्धा आवरावं लागणार आहे आणि स्टोरूम आवरायला दिवससुद्धा कमी पडेल इतक्या खराब झालेल्या आहेत. तर आता इथे बघा तुम्हाला दिसतंय अगदी म्हणजे आपण जे पण काय हँडल वगैरे आहे ना त्याच्यावर एवढी सारी धूळ जमा झालेली होती ना की खूपच आता तुम्हाला दाखवते मी पुढे. आणि हे कसं आहे ना असं थोडं शाईन करतं त्यामुळे पुसलं ना की अगदी स्वच्छ दिसतं. तर बघा आता पुसलेला म्हणजे पुसलेली ट्रॉली म्हणजे पुसलेलं वरचं आणि न पुसलेलं तुम्हाला फरक इथे समजेलच. तर बघा ह्या साईडचं पुसलं नाही आहे आणि इथे बघा धूळ किती दिसते. अशी लांबून तर काही दिसत नाही, पण जवळ गेल्यानंतर कळतं की याच्यावर किती डाग पडलेत, किती धूळ जमा झालेली आहे. तर बघा आता तुम्हाला बोट फिरवून पण दाखवते की किती सारी धूळ झालेली आहे. आणि एवढी धूळ आहे ना कधीच म्हणजे पहिल्यांदाच झाली मला तरी असं वाटतंय. तर म्हटलं चला आता ना एवढं तरी वरच्यावर साफ केलंच पाहिजे. तर बघा बोट फिरवल्यानंतर अगदी बोट पूर्ण भरतोय धुळीने, एवढी धूळ झाली आहे. अचानक जर कोणी आलं ना घरी तर खरंच म्हणतील आवरता की नाही, एवढी धूळ जमा झाली होती. म्हटलं नको आता काही ना वेळ नको घालवायला, त्यामुळे म्हटलं चला आज किचन ट्रॉली थोड्या वरतून तरी साफ करून घेते. तर आता अजून मला स्वयंपाक म्हणजे भाजीसुद्धा बनवायची होती. म्हटलं पहिले हे काम करूया, एकदा जेवण वगैरे केलं ना की हे काम करायचा कंटाळा येतो. तर चला आता अशाच पद्धतीने पटापट सगळ्या किचन ट्रॉली क्लीन करते आणि क्लीन झाल्यानंतर कशा दिसतं हे पण तुम्हाला दाखवते. तर बघा नुसत्या पुसल्या आहेत मी स्प्रे मारून तरी बघा किती छान दिसतं आहे. आणि तुम्हाला जसं बोलली हे ॲक्रेलिक शीट आहे, पुसल्यानंतर छान असं शाईन करतं. ऑलरेडी त्याला शाईन आहेच, पण आपण जर क्लीन पुसलं ना तर अगदी मस्त दिसतात. तर बघा पुसल्यानंतर लगेचच फरक कळायला लागला होता. तर खूप छान आणि मस्त अशा व्हाईट शुभ्र निघालेल्या होत्या. आता किचन ट्रॉलीचं काम आवरलं, त्याच्यानंतर किचन ओटासुद्धा क्लीन झाला. तर म्हटलं चला आता हे जे छोटंसं युनिट आहे माझं ते सुद्धा क्लीन करून घेते. जे म्हणजे माझा हात काही जास्त पुरत नव्हता, पण म्हटलं आता हातात आहेच कपडा तर म्हटलं त्याच्यावर पण एक कपडा मारून घेते. आणि ना हे खिडक्या वगैरे जे तुम्हाला दिसतंय ना तर बघा आता बरेच म्हणजे रोज आपण किती आवरा, दिवसाआड करा, एक दिवसाआड करा तरी त्याच्यामुळे ना धूळ जमाच होते. घर खाली असल्यामुळे ना बाहेरनं बरीचशी धूळ होते. आणि आता 2 दिवसापूर्वी ना इकडे भरपूर भयंकर पाऊस झाला होता, त्यामुळे ना खूप असं वारा वगैरे सुटला होता. ती सगळी धूळ आहे ना घरामध्ये आली, माती वगैरे. ओटासुद्धा ना पूर्ण भरला होता, बाहेरचा प्लॉटसुद्धा पूर्ण पानांनी आणि त्याने भरला होता. तो सुद्धा मी सकाळी आज क्लीन केला. आणि मग घरामध्ये खिडक्यांमध्ये सुद्धा ना खूप सारी असा कचरा झाला होता. म्हटलं चला हातासरशी ना हे सुद्धा आवरून घेते. तर आता ना खिडकीमधला तर पसारा काही कमी होत नाही. तर बघा धूळ तुम्हाला दाखवते, आपल्याला दिसत नाही पण जेव्हा आपण पुसतो ना तेव्हा ही धूळ खरं आपल्याला कळत असते. तर आता एक खिडकी झाली आणि आता ही दुसरी खिडकी घेतलेली आहे. तर ह्या खिडकीमधला ना सगळा पसारा उचलून मी माठाजवळ ठेवला आहे. आणि आता ना ही खिडकी मी पूर्ण आज रिकामी करणार आहे. म्हणजे इथे ना जे पण काही ठेवतात ना ते काहीच ठेवणार नाही आहे, हे सगळं इथून उचलणार आहे. कारण की ना सामान ठेवतच जातो आणि मग ती खिडकी यूजच होत नाही, म्हणून म्हटलं आज आहे ना पूर्ण रिकामं करूया. तर बघा आता तुम्हाला स्लायडिंगच्या विंडोमध्ये दाखवते किती सारी धूळ जमा झाली होती. आणि खरंच आहे ना ही कशी काढू ना कधी कधी मला समजत नाही.
तर आता जेवढी निघेल ना तेवढी धूळ मी इथे काढून घेते, नंतर मग ब्रशने वगैरे करता येईल. आज ना मी वरवर म्हटलं ना तरी भरपूर म्हणजे काम झालं आणि ना मधलं म्हणजे सगळंच काय तुम्हाला शेअर नाही केलं. व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि मग ना हे सर्व काही शेअर करत जर काम केलं असतं ना तर खूप वेळ पण लागला असता. तर तुम्ही बघितलं किती सारा कचरा झाला आहे. तुम्ही म्हणाल तू आवरते की नाही, बघा एवढं सगळं आवरते तरीसुद्धा एवढा कचरा आणि एवढी धूळ जमा होत असते. आता हे सगळं काम आवरलं, बाहेरचं वातावरण बघा पूर्ण असं वाटत होतं की ना आता पाऊसच येईल आणि कपडे बाहेर टाकलेले होते. म्हटलं चला तुम्हाला पण दाखवते. पूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण आहे आणि आता ना 2 वाजलेले होते. मला अजून जेवण करायचं होतं. मी आता चुरमा बनवला, कारल्याची भाजी झालेली होती. तर चला आता जेवण वगैरे करून घेते. खूप उशीर झाला आहे, भूक पण खूप लागली. तर चला आजचा व्हिडिओचा एंड इथेच करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्याच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांना गुड आफ्टरनून. बाय बाय.